चालू असलेला सामना आपण पाहतो या साफेवाडी बनाम साबळा जांभूळवाडी या दोन संघादरम्यान हा एक बॅटची लेडिंग एज लागून त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक धडपडत होता. एकनाथ पूर्णपणे लाल झाला. त्या हळदीत नाचून देखील इतका लाल झाला नव्हता, तितका लाल मात्र इथे फिल्डिंग करताना झाला तो एकनाथ. आणि चेंडू मात्र निघून गेला एक चौकार. आणि या ठिकाणी पहिले षटक संपलं गेलंय. धावफलकावरती धावा मात्र लागल्या गेल्यात 5 धावा. सुरेखरित्या त्या ठिकाणी गोलंदाजी चालू असताना विठ्ठल सारखा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत होता. अवघ्या 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. चेंडू अडवणं मात्र अपेक्षित होतं. एकनाथ सारखा मजबूत खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता, परंतु चेंडू अडवण्यात मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरला गेला तो एकनाथ. अशा या 5 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय दिनेश हा गोलंदाज सापेवाडी संघाकडून. जगदीश स्ट्राइक एंडवरती पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी फेकी करतोय दिनेश. या ठिकाणी बॅट तर फिरवली होती, खूपच लेग एसटीच्या बाहेरून हा चेंडू जातोय. पंच मात्र इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव या ठिकाणी मात्र धावफलकावरती लागली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 7 धावा. हा पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा खूपच लेग एसटीच्या बाहेरून हाताळला जातोय दिनेश या गोलंदाजाच्या मार्फत. पुन्हा एक वाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज पाहतोय रितेश. दिनेशचा हा पुढचा चेंडू पुन्हा रितेश त्या ठिकाणी जोरदार फटका सजवतोय. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र केले जात आहे. अवघी 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळवली जाते. थोडं स्पीडअप घ्यायचंय, खूप उशीर होतोय सामन्यांना. पुन्हा आता मात्र जगदीश या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती खेळत असताना या ठिकाणी मात्र फटका सजवलाय. फटका खूप वेळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. झेल मात्र त्या ठिकाणी सोडली गेली आणि धाव बाद मात्र एक फलंदाज होतोय तो रितेश. झेल घेणं मात्र अपेक्षित होतं. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना मात्र रितेश आपली विकेट गमावतोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय आणि नवका फलंदाज रवाना केला गेला या साबळा जांभूळवाडी संघाकडून एकनाथ. जगदीश अजूनपर्यंत स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय. पुन्हा दिनेशचा हा पुढचा चेंडू मारा करतोय जगदीश. या ठिकाणी मात्र लॉ फुल टॉस चेंडू होता. त्या ठिकाणी शरीर एष्टीवरती चेंडू मात्र आदळला जातोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपात. ही 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते सावळा जांभूळवाडी या संघाला. अकरा धाबा धावफलकावरती लागले गेले. तर पुन्हा एक पंचांचा इशारा आलाय. या नो चेंडू. 2+1 अशा या 3 धावा मात्र या ठिकाणी मिळाल्या जात आहेत.
खूपच खराब चेंडू या ठिकाणी हाताळला गेला या आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. एकनाथ स्ट्राइक एंड वरती या ठिकाणी ऑफसाईडला कट केलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. अवघी एक धाव या चेंडूवरती मिळाली जाते. या फ्री हिटचा फायदा घेणं मात्र गरजेचं होतं. तसं काही घडलं गेलं नाहीये. अवघी एक धाव या चेंडूवरती मिळाली गेली. या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या गेल्या. आता 15 धावा हा पुढचा चेंडू. आता मात्र जगदीश या ठिकाणी फाटका सजवलाय. चेंडू बऱ्याच का हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असताना होते चुकी आणि चेंडू मात्र निघून जातोय. षटकार झेल घेणं अपेक्षित होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता परंतु झेल मात्र झालीये ड्रॉप आणि हा येतो एक षटकार. या फटक्यांची मात्र गरज होती ती सावळा जांभळवाडी या संघाला. दोन षटकांचा खेळ मैदानात संपला गेला आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक घेऊन येतोय या सापेवडी संघाकडून प्रकाश. या प्रकाशने मात्र ती रुपेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. हा पहिला चेंडू या ठिकाणी मात्र सुरेखरित्या हाताळला गेला आहे. या निर्धाव चेंडूची होती सांगता. अशा प्रकारे चेंडू मात्र हाताळवे लागतील रुपेश गोलंदाजाला. एकनाथ स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू खेळून गेलाय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय प्रकाश रुपेशने. हा एक लेग साइडला कट केलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. अवघी एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता स्ट्राइक एंडला येतोय तो म्हणजे जगदीश. एक हार्ड हिटर फलंदाज आणला जातोय सावळा जांभळवाडी संघाकडून. या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय. पुन्हा एक षटकार. काय सुरेख फलंदाजी मैदानात आपण पाहतोय या जगदीशच्या माध्यमातून. मागच्या षटकात देखील एक षटकार लगावला होता या जगदीशने. ओपनिंगला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानात खेळपट्टीवरती खेळत असताना सुरेखरित्या फलंदाजी मात्र केली जाते या जगदीश कडून. आणि यानंतर मात्र सामना होईल आणि यानंतर मात्र सामना होईल बेचकरवाडी बनाम भडवळ या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्टेजच्या बाजूला यायचंय. या दरम्यान एक सुरेख फटका अजून एक पाहिला आपण जगदीशच्या बॅट मधून आलेला हा एक चौकार. सुरेखरित्या फटकेबाजी मात्र करताना आपण पाहतोय या जगदीशला. या जगदीशची झेल मात्र सोडली गेली होती. रुपेशचा हा पुढचा चेंडू. पुन्हा जगदीश या ठिकाणी मात्र चेंडूला कट केलाय. गॅप झोन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 34 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक चालू असताना रुपेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रुपेशचा हा पुढचा चेंडू. पुन्हा जगदीश या ठिकाणी मात्र खूपच खराब चेंडू हाताळला जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली जाते. 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत सुरेखरित्या. मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय जगदीश या फलंदाजाला. हा एक फटका या ठिकाणी मात्र फसला गेलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. आता मात्र होणार नाही चुकी. सुरेख झेल पकडली गेली गोलंदाज रुपेशने आणि जगदीश या ठिकाणी मात्र बाद होतोय. 3 षटकांचा खेळ मैदानात संपला जातोय.
35 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि 36 धावांचं टार्गेट समोर असेल विजयासाठी ते चापेवाडी संघाला. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला मात्र बाय मिळेल. जो संघ विजय होईल त्या संघाला बाय असेल. दोन्ही संघांनी या ठिकाणी मात्र लक्षात घ्यायचंय. यानंतर मात्र सामना होईल भडवळ वर्सेस मेस्करवाडी या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल आपण स्टेजच्या जवळ येऊन थांबायचंय. तसेच कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस विन करून घ्यायचंय. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. भडवळ आणि मेस्करवाडी येणार 18 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज असेल. म्हणजे 12.00च्या सरासरीने या धावा मात्र जमाव्या लागतील चापेवाडी संघाला. शेवटचा पुकार देतोय या भडवळ संघ. आपण कुठे असाल तर आपला कर्णधार या ठिकाणी टॉसविन साठी यायचंय त्वरित. शेवटचा पुकार असेल भडवळ संघाला. तसेच आपले खेळाडू देखील या ठिकाणी यायचे कारण यानंतरचा आपला सामना असेल मेस्करवाडी बनाम भडवळ या दोन संघांदरम्यान तो सामना होईल. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला मात्र त्या ठिकाणी बाय देण्यात येईल. तर दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. चला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. पंच आपण ग्रीन सिग्नल द्यायचंय. सामन्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज असताना मात्र सामना या ठिकाणी सुरू होतोय. भडवळ संघ आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. जगदीश या ठिकाणी मात्र पहिले षटक घेऊन येतोय सावळा जांभळवाडी संघाकडून. रुपेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आपण विठ्ठलला पाहतोय. 18 चेंडू 36 धाव्यांची गरज असताना सामन्याला ग्रीन सिग्नल मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी रुपेशने फटका खेचलाय. काय सुरेख फटका या ठिकाणी पाहतोय. रुपेशच्या बॅट मधून येतोय. हा पहिल्या चेंडूवरती पहिला दमदार षटकार. काय फलंदाजीचा नजारा आपण पाहायला गेला या पहिल्या चेंडूवरती. 6 धावा. या 6 धाब्याने या ठिकाणी मात्र संघाचं खातं ही ओपन होत आहे. हा पुढचा चेंडू जगदीशचा. पुन्हा रुपेश या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड खूपच फास्ट. चेंडू निघून जातोय. पुन्हा एक चौकार. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी या ठिकाणी साकारली जाते ती चापेवाडी संघाकडून. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर 36 धावांचं टार्गेट समोर असताना काय सुरेखरित्या या ठिकाणी मात्र फलंदाजी साकारली जाते चापेवाडी संघाकडून. रुपेश सारखा फलंदाज या ठिकाणी सलामीला गेला आणि काय आपली खेळ या ठिकाणी मात्र साकारली गेली आहे. अवघ्या 2 चेंडूत 10 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लगावल्या गेल्या. आता या ठिकाणी मात्र यानंतर मात्र सामने 2 षटकांचे राहतील. सर्व संघांनी नोंद घ्यायचे. हा एक सुरेख फटका. स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका. काय सुरेख फटका देखील सजवला गेलाय तो रुपेश या फलंदाजाच्या मार्फत. पुन्हा एकच चेंडू मात्र जातोय चौकार. 14 धावा या ठिकाणी या धावफलकावरती लागल्या गेल्या. भडवळ या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गेले मेस्करवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर मेस्करवाडी संघ आपण तयार राहायचंय. यानंतर मात्र स्लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला या जगदीशने. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता केली गेली. या ठिकाणी कुठेतरी कमबॅक केलं गेलं या जगदीश गोलंदाजानं.
तीन चेंडूवरती कुठेतरी मोठे फटके लगावले गेले होते. हा देखील सुरेख लेंथ या ठिकाणी मात्र ओळखली गेली या जगदीशने. पहिल्या 3 चेंडूवरती या ठिकाणी मात्र प्रहार केले गेले होते. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव हाताळले गेलेत या जगदीशने. हा पुढचा चेंडू पुन्हा रुपेश स्ट्राइक एंड वरती. या ठिकाणी पुन्हा चेंडू बऱ्याच काळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल का आणि पकडली गेली आहे झेल आणि रुपेशच्या पारीचा या ठिकाणी संपवलाय खेळ. पहिलं षटक तर संपलं गेलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 14 धावा. येणारे 12 चेंडू आणि 22 धावेंची या ठिकाणी अजूनही गरज असेल विजयासाठी चापेवाडी संघाला. नौका फलंदाज रवाना केला गेला या प्रकाश आणि विठ्ठल या जोडीला कुठेतरी सुरेख कामगिरी करावी लागेल. येणारे 12 चेंडू आणि 22 धावेंची गरज असेल. 11.00 च्या सरासरीने या धावा अजूनही जमवाव्या लागतील. चला टीम मीटिंग नकोय जास्त, त्वरित आपण सुरुवात करायची आहे सामन्याला. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो या गोलंदाज सुभाष. स्ट्राइक एंडला मात्र विठ्ठल असेल. बारा चेंडू आणि 22 धावेंची गरज असताना या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. चला मित्रांनो, सावळा जांभूलवाडी संघ आपणास या ठिकाणी रिक्वेस्ट करतो, आपण जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये, जास्त टाइम स्पेंड करायचा नाहीये, आपण त्वरित या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय सुभाष. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय विठ्ठलला. पहिलं षटक तर संपलं गेले. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. या ठिकाणी विठ्ठलने देखील फिरकावून दिला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. षटकार निश्चित आपले हॉलेंडर त्या ठिकाणी तैनात असतील. या ठिकाणी मात्र झेल घेता घेता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि हा एक येतोय उत्तुंग असा षटकार. काय सुरेख फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. जो फलंदाज जातोय तो फलंदाज या ठिकाणी षटकार आणि चौकारांचीच भाषा मात्र बोलली जाते. या सुभाषचा हा पुढचा चेंडू पुन्हा विठ्ठल या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती पुन्हा एक फटका सजवला. चेंडू बऱ्याच काळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु करतोय चुकी. झेल मात्र जमिनीला दान करतोय. पुन्हा एक जीवदान मात्र मिळालं जात आहे विठ्ठल सारख्या फलंदाजाला, कारण या धावा वाचवणं मात्र गरजेचं होतं सावळा जांभळवाडी संघाला. तसं काही घडलं जात नाहीये. वारंवार चुका आणि चुका मात्र पाहावयास मिळतात या मैदानात. गोलंदाजी तर सुरेख रूपाने केली जाते या सुभाषच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा विठ्ठल या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू शरीर रेष्टीवरती आदळला गेला या, परंतु बायच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाते या चापेवाडी या संघाला. धावफलकावरती धावा अद्यापर्यंत लागल्या जात आहेत 23 धावा. आता स्ट्राइक एंडला आपण पाहतोय या प्रकाश. हा एक फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल तर एक अटेम्प्टला सुटली होती आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी झेल कलेक्ट केली गेली आणि प्रकाशच्या पारीचा या ठिकाणी होतो या अंत. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती देखील याच प्रकारे घडलं गेलं होतं. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली आला होता, परंतु झेल पकडता पकडता क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तो मिळाला चौकार.
त्यानंतर पुन्हा झेल उडाली गेली, परंतु ती झेल देखील त्या ठिकाणी जमिनीला दान केली गेली त्या क्षेत्ररक्षकाने आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील झेल त्या ठिकाणी मात्र पकडली गेली आणि प्रकाश बाद झाला आणि नौका फलंदाज या ठिकाणी रवाना केला जातोय मैदानात हरी. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि 13 धाब्यांची मात्र या ठिकाणी गरज असेल विजयासाठी चापेवाडी या संघाला. या ठिकाणी गोलंदाजी सुरेख रूपाची आपण पाहतोय. सुभाष या गोलंदाजा मार्फत हरी नौका फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक वरती जातोय. 8 चेंडू 13 धाब्यांची गरज असताना या ठिकाणी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा शरीर एसटी वरती आदळला जातोय आणि अवघी 1 धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपात मात्र मिळाली जाते चापेवाडी संघाला. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असेल विजयासाठी. या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर या ठिकाणी समीकरण मात्र काही वेगळंच असलं असतं, परंतु तसं काही घडलं गेलं नाहीये. सुभाषचा हा पुढचा चेंडू विठ्ठल या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता, त्या ठिकाणी फटका सजवलाय. चेंडू निघून जातोय. पुन्हा एक चौकार आणि षटक संपण्याचा इशारा येतो या पंचांचा. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 28 धावा. येणारे 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज असेल विजयासाठी ती चापेवाडी या संघाला. यानंतर मात्र मेस्करवाडी संघ आणि भडवळ संघ आपणास विनंती असेल आपले खेळाडू या ठिकाणी या तयार ठेवायचे आहेत. मेस्करवाडी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण यानंतर मात्र सजून घ्यायचंय. हा सामना संपल्यानंतर आपण तयार राहायचंय. मेस्करवाडी संघ कुठे खेळाडू झोपले असतील तर आपण उठवायचे आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मात्र घेऊन येतो या राजेश हा गोलंदाज. अवघी नौखा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय सावळा जांभळवाडी संघाकडून. येणारे 6 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना या ठिकाणी मात्र गोलंदाज राजेश वरती पूर्णपणे विश्वास दाखवला गेला आहे तो सावळा जांभळवाडी संघाच्या कर्णधाराने. हा पहिला चेंडू होता, काय सुरेख चेंडू हाताळला गेला. त्रिफळा मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातोय हरी या फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती मिळते ती विकेट. समीकरण चेंज होत आहे. येणारे 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. नौका फलंदाज रवाना केला जातोय चापेवाडी संघाकडून दिनेश. येणारे 5 चेंडू 8 धाब्यांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज होती. नौका फलंदाज दिनेश या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना गोलंदाज राजेश पहिल्या चेंडूवरती तर विकेट मिळवली. हा दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची एज लागली. चेंडू तर बऱ्याच काळ हवेत होता, परंतु त्या ठिकाणी झेल मात्र जमिनीला दान झाला गेला आणि अवघी 1 धाव या चेंडूवरती मिळाली जाते. समीकरण होत आहे चेंज. येणारे 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी समीकरण मात्र बदललं जात आहे. सलामीला आलेला हा फलंदाज विठ्ठल या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती असेल. हा एक काय सुरेख अफलातून चेंडू हाताळला गेलाय. अवघ्या नौका गोलंदाज राजेशला पाहतोय. सुरेख या ठिकाणी चेंडू हाताळला गेला. या निर्धाव चेंडूचे होते सांगता
3 चेंडू 7 धाब्यांची गरज. का विश्वास दाखवला गेला या राजेश या गोलंदाजावरती, तो कर्णधाराने त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी दाखवलं जात आहे. वा काय अफलातून गोलंदाजी मैदानात चालू आहे. आपण पाहतो या राजेश या गोलंदाजाची 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना काय अफलातून गोलंदाजी मात्र केली गेली या राजेश गोलंदाजा मार्फत. अवघ्या 2 चेंडू मध्ये या ठिकाणी 7 धाव्यांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल हे पाहणं मात्र गरजेचं असेल. या चेंडूवरती खरोखरच निर्णय मात्र हा देखील सुरेख चेंडू हाताळला गेला. मीटिंग घ्यायची नाहीये असं वाटलं गेलं होतं की चापेवाडी संघ सहजरित्या या ठिकाणी मात्र विजयी प्राप्त करू शकेल. तसं काही घडलं गेलं नाहीये. अजूनही काही बिघडलं गेलं नाहीये. जर गोलंदाजाची काही चुकी झाली वाईट नो चेंडू पाडला तर काही समीकरण बदललं जाईल. हा देखील या ठिकाणी सुरेख चेंडू. चेंडू बरेच काळ हवेत आणि या ठिकाणी मात्र पकडली जाते झेल आणि सवळ जांभळवाडी संघ होतोय विजयी. आणि या संघाला मात्र बाय असेल सावळा जांभळवाडी संघाला. तर मेसकरवाडी संघ आपणास विनंती करतोय आपण त्वरित मैदानात जायचंय. आपलं क्षेत्ररक्षण सजून जायचंय. आपण एका साईडने जाऊ शकता.